हाय आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की हा मेकअप लुक फेस्टिवलसाठी सिम्पल इझी स्टेप्समध्ये आणि यूजिंग मिनिमम प्रोडक्ट्स विथ अफोर्डेबल रेट्स कसा अचीव करायचा. खूप स्लो होता. चलो लेट्स गेट स्टार्टेड. आत्ता मी माझा फेस वॉश केलेला आहे विथ सिम्पल विटॅमिन सी फेस वॉश. मला माझी स्किन आज थोडी ड्राय फील होत आहे, सो वी आर गोना मॉइश्चराइज रिली वेल अँड यूज प्रायमर एज वेल. सो लेट्स गेट स्टार्टेड. मॉइश्चरायझरसाठी मी हा मॉइश्चरायझर यूज करणार आहे. इट इज फ्रॉम फॉक्सटेल अँड इट हॅज सेरेमाइड्स. सो आय हॅव यूज्ड इट अ कपल ऑफ टाइम्स आणि मला सो फार आवडला आहे. अँड दिस इज वॉट आय एम गोइंग टू यूज फॉर टुडेज मेकअप लुक. हा मेकअप लुक एकदम इझी ठेवण्याचा मी प्रयत्न करेल. सो इट विल बी क्विक अँड सिम्पल. आणि तसंही लेट्स गेट रिअल, कुणाकडे पण इतका वेळ नाही आहे टू डू मेकअप लुक्स इन फेस्टिवल्स ॲट लीस्ट. सो इट विल बी क्विक अँड इझी. फ्रेग्रन्स आहे याला, बट इट इज गुड फ्रेग्रन्स. आणि माझी स्किन इन्स्टंटली यू कॅन सी थोडी ग्लो झाली आहे आणि इट्स ऑल बिकॉज ऑफ दिस मॉइश्चरायझर. आय लाईक इट. For the next product, I'm going to use a Lumi cream. It is from Lakme and it is for 300 rupees. It's a good deal. I'll be using this all over my face to have a glow from within on all over my face. मेकअप लुक मी एका नाईट टाईमसाठी करत आहे. यू कॅन यूज इट ऑन डे एज वेल, कारण हा खूप मिनिमल असणार आहे. पण रात्री जो तो ग्लो येतो ना, तो खूपच मस्त दिसतो. सो आय एम अप्लाइंग इट ऑन माय आयलिड्स, ऑन माय नेक आणि ऑल ओव्हर माय फेस. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट प्रोडक्ट, मी एक टिंट यूज करणार आहे. दिस इज माय ऑल टाईम फेवरेट स्मॅशबॉक्सचं टिंट. तुम्ही बघू शकता असं आहे त्याचा टेक्स्चर. इट जस्ट ग्लाइड्स ऑन युअर फेस लाईक अ मॉइश्चरायझर. सो आय एम गोना जस्ट स्प्रेड इट लाईक सो अँड इट्स ऑलरेडी डन. म्हणजे ऑलरेडी माझं ब्लेंडिंग करून झालं आहे आणि ते सुद्धा फक्त बोटांनी, विच इज सो कूल आणि इट्स अ नाईस इन्व्हेन्शन ऑल इन ऑल. सो फार दिस इज हाव इट लुक्स. सो आपण आपली पुढची स्टेप करणार आहोत विच इज अ कन्सिलर. आणि इफ यू डोंट हॅव एनी डार्क सर्कल्स ऑर आय बॅग्स, आय थिंक तुम्ही हे टोटली स्किप करू शकता. बट तुम्ही बघू शकता माझे डीप सेट आईज आहेत आणि मला थोडेसे डार्क सर्कल्स पण जास्त आहेत. सो आय हॅव टू यूज द कन्सिलर. सो आय एम युझिंग दिस हायड्रेटिंग कन्सिलर फ्रॉम स्विस ब्युटी. तुमच्याकडे जो पण कन्सिलर आहे तुम्ही तो यूज करू शकता. जस्ट अप्लाय इट इन दीज काइंड ऑफ डॉट्स सो दॅट आपण ओव्हर कन्सिलिंग नाही करणार आणि आपला मेकअप केकी सुद्धा नाही दिसणार. सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू अप्लाय इट अँड यू कॅन यूज युअर फिंगर्स टू ब्लेंड दिस कन्सिलर. सो असं मी अशा प्रकारे याला ब्लेंड करणार आहे. वन मोर एक्स्ट्रा टिप, जर का तुम्हाला अंडर आईजमध्ये लाईन्स असतील तर मेक शुअर दॅट तुम्ही हे कन्सिलर एकदम वरपर्यंत नाही नेणार. कारण जर का तुम्हाला लाईन्स असतील जसे की मला आहेत तर फॉर शुअर आपलं कन्सिलर क्रीज होतं. देर इज नो ऑप्शन टू फिक्स दॅट. सो ॲज फार एज आय कॅन ट्राय मी तिथपर्यंत कन्सिलर नेतच नाही आणि आय जस्ट ब्लेंड इट ऑन दिस इनर पार्ट आणि आय डोंट टेक इट एनी फर्दर जिथे लाईन्स आहेत. सेम राहिलेलं कन्सिलर मी माझ्या आयलिड्सवर पण डिस्ट्रीब्यूट करेल. नेक्स्ट स्टेपसाठी आपण हे अप्लाय केलेलं कन्सिलर कोणत्याही एका लूज पावडरनी सेट करणार आहोत. सो आय एम जस्ट गोइंग टू टेक इट लाईक सो. डस्ट द एक्सेस, कारण आपल्याला फार कमी प्रोडक्ट हवं आहे आणि ऑलरेडी खूप आलं आहे, आय कॅन सी. बट तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही ऑल ओव्हर युअर फेस अप्लाय करू शकता. बट आय एम गोइंग टू फोकस ऑन माय टी झोन. दॅट्स इट. आपलं कन्सिलर सेट झालं आहे. इट इज नॉट गोइंग टू मूव्ह. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट स्टेप विच इज गोइंग टू बी ब्लश अँड हायलायटर. आय एम गोइंग टू अप्लाय लॉट्स ऑफ ब्लश अशा डॉट्समध्ये. दिस ब्लश बाय द वे इज फ्रॉम इनसाइड आणि हे मला 90 रुपीज और समथिंगमध्ये मिळालं होतं फ्रॉम नायका. हा एक असा मॉफ कलर आहे ब्लशचा. इट इज कॉल्ड एज डस्टी रोज. इवन ऑन ब्राउन स्किन इट इज गोइंग टू लुक सो प्रिटी. जेव्हा तुम्ही ह्याला ब्लेंड कराल आणि बिल्डअप कराल, इट इज दी बेस्ट. दॅट्स वॉट आय एम गोइंग टू डू राईट नाव. राहिलेलं ब्लश मी थोडंसं चिनवर आणि ओठांवर लावतीये. नेक्स्ट स्टेप इज गोइंग टू बी अ हायलायटर अँड सेम इनसाइड कॉस्मेटिक्सचा हा हायलायटर आहे. इट इज कॉल्ड कॉस्मिक पॉवर. हा थोडासा पिंकिश टोनमध्ये रोज गोल्ड फिनिश देतो. अँड आय अप्लाय ऑन माय चीक
ऑन द ब्रिज ऑफ माय नोज. इट्स व्हेरी व्हेरी पिगमेंटेड. सो मी नुसतं एकदा असं टॅप करते अँड आय एम गोइंग टू अप्लाय इट ऑन द हाय पॉईंट्स. नेक्स्ट स्टेप इज गोइंग टू बी ऑल इन वन स्प्रे. आणि मी हे सगळं जे आत्ता अप्लाय केलं होतं ते लॉक इन करेल विथ दिस स्प्रे. सो लेट्स डू दॅट. हे जे प्रोडक्ट आपण आता अप्लाय केलं, लेट इट ड्राय. डोंट रश इन टू द नेक्स्ट स्टेप, कारण हे थोडंसं वेट असतो फेस जसं आपण लावलं तसं. आणि जर का आपण नेक्स्ट स्टेपकडे वळलो तर देर आर हाय चान्सेस की जे पण तुम्ही आतापर्यंत मेहनत केली होती ती सगळीच वाया जाऊ शकते आणि बाकीचे खालचे सगळे प्रोडक्ट्स हलू शकतात. सो टेक अ ब्रेक, सिप ऑन युअर ग्लास ऑफ वॉटर ऑर बॉटल आणि देन लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप इज क्लिअरली गोइंग टू बी द ब्राउज, कारण माझे आयब्रोज दिसतच नाही आहेत आणि आय एम नॉट गोइंग टू इन्व्हेस्ट अ लॉट ऑफ टाइम. द कलर ऑफ दिस ब्राउज सेटर इज लाईट ब्राऊन. सो मी काय करणार आहे ना, जिथे पण मला गॅप दिसतोय फर्स्ट ऑफ ऑल मी तिथे फिल इन करेल using the tip. I hope you can see. Okay, असं करणार आहे मी. ओके, अँड नंतर इनवर्ड्स सुद्धा मी माझे आयब्राउज वर पुश करणार आहेत. याने काय होईल ना, आयब्राउजचा शेप असा थोडासा बुशी दिसेल आणि थोडासा कम्प्लिटेड सुद्धा वाटेल, कारण सगळे जे गॅप्स होते ते भरले जातात आणि इट इज सो इझी टू यूज. म्हणजे मला वाटतं की कुणाला जर का मेकअप येत नसेल आणि ज्यांना पण पटापट मेकअप करायचा असतो आणि ज्यांना जास्त आयब्राव डेफिनेशन नाही आहे त्यांच्यासाठी तर हे एकदमच छान प्रोडक्ट आहे. या सिम्पल मेकअप लुकसाठी मी कोणताही आय शॅडो यूज करणार नाही आहे. आय एम गोइंग टू कीप ॲज इट इज. फक्त एक हायलायटर लावणार आहे आफ्टर युझिंग दिस काजल. सो लेट्स सी हाऊ इट लुक्स. What you essentially have to do is, हा एक के ब्युटीचा काजल आहे अँड इट इज सो सो गुड. मी ह्याला खाली लिंक करेल आणि यू शुड चेकआउट. माझे आईज जेन्युइनली खूप वॉटरी आहेत आणि आत्तापर्यंत मी जे पण काजल पेन्सिल यूज केलं होतं ते नेहमी स्मज व्हायचं बिकॉज ऑफ वॉटरी आईज. बट हे फर्स्ट काजल आहे आय वुड से जे डजच होत नाही. जर का मी चुकून माझे डोळे चोळले किंवा पाऊस येत असेल किंवा काही होत असेल, इट जस्ट डझंट मूव्ह. कॅन यू सी हाऊ पिगमेंटेड इट इज. खूपच पिगमेंटेड आहे आणि आय एम ऑल्सो गोइंग टू यूज इन माय इनर आयलिड्स. थोडीफार चुकी झाली तरी इट डझंट मॅटर, कारण हा लुक इतका ओव्हरऑल छान दिसतो ना. ओके, सो असं दिसतंय मेकअप आत्तापर्यंत. द काजल इज अप्लाइड अँड इट इज लुकिंग सो गॉर्जियस. एवढ्याच स्टेपपर्यंत खूप छान दिसत आहे. यू कॅन सी इट मेक्स अ बिग डिफरन्स बाय युझिंग दिस. एकदम इंडियन लुक येतो, एकदम फेस्टिवलचा लुक येतो बाय जस्ट युझिंग दिस. पण टू पॉप माय आयज मोर आय एम ऑल्सो गोइंग टू यूज अ हायलायटर. आणि जे हायलायटर मी माझ्या फेससाठी यूज केलं होतं सेम हायलायटर आय एम गोइंग टू टेक अँड अप्लाय इट हिअर. थोडंसं अजून मी बिल्ड करते आणि त्याला थोडंसं एनहान्स करते. सो यू जस्ट हॅव टू टेक दॅट हायलायटर अगेन अँड अगेन. आणि जोपर्यंत तुम्हाला एकदम छान वाटत नाही ना की वाव दिस इज इट, तोपर्यंत तुम्ही रिअप्लाय करू शकता आणि तुम्ही त्याला बिल्ड करू शकता. सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट स्टेप विच इज गोइंग टू बी मस्कारा. सो मस्कारासाठी मी हे मेबेलिनचा मस्कारा यूज करणार आहे. इट इज वॉटरप्रूफ मस्कारा. आय बिलीव्ह इट इज कॉल्ड स्काय हाय. सो नेक्स्ट स्टेप इज गोइंग टू बी लिप्स आणि आय एम गोइंग टू मेक इट रिअली व्हेरी क्विक. मी दोनच प्रोडक्ट्स यूज करणार आहे. वन इज स्विस ब्युटी लिप लायनर आणि दुसरं आहे एक झुडिओची लिपस्टिक विच इज इन शेड ब्राऊन आणि या लिपस्टिकचं नाव आहे चॉको ब्राऊन. सो लेट्स जस्ट गेट ऑन टू इट. तुम्ही कोणताही ब्राउनिश मॉविश किंवा पिंक कलरचा लिप लायनर यूज करू शकता अँड जस्ट लाईन इट प्रॉपरली. बुलेट लिपस्टिक इन चॉको ब्राऊन कलर. It's looking good, right? That's it for the makeup. माझा पूर्ण मेकअप झाला आहे. I'm just quickly going to get ready and add all those accessories, टिकली, ओढणी, etc. and I'll just be back. हा मी वॉच घालणार आहे. It's a very beautiful shade. केस थोडेसे
मोकळे करून त्याला थोडंसं मी सेट करते. नॉट अ लॉट, पण थोडंसं फक्त. ओके, ऑल राईट, दॅट्स इट आय थिंक. जर का कोणताही फेस्टिवल असेल, दिस मेकअप लुक इज गोइंग टू लुक अँड गो विथ एव्हरीथिंग. कुठलंही इंडियन किंवा कुर्ती अटायर असेल तर इट विल लुक गॉर्जस. इवन साडीजमध्ये हे छान दिसेल. सो डेफिनेटली डू ट्राय दिस आउट आणि मला सांगा. जर का तुम्ही ट्राय केला असेल तर डेफिनेटली मला सांगा आणि मला कळवा की तुम्हाला कसं वाटला. सो दिस इज हाऊ इट लुक्स.